100, 200, 300 ऑडिशन दिले आपण, सर आमचं सिलेक्शनच होत नाही. व्हॉट्सअपला स्क्रिप्ट पाठवली जाते की ही स्क्रिप्ट आहे, तुम्हाला पाठ करायची आणि व्हिडिओ तुम्हाला करून पाठवायचा. पहिल्या पोटात गोळा येतो, हे पाठांतर कसं होणार? त्यामुळे आपण करेक्ट उलटा विचार करतो. आपण त्या कॅरेक्टरचा विचार करायच्या ऐवजी, आपण त्या रोलचा विचार करायच्या ऐवजी आपण त्या वाक्यांमध्ये आणि जिथे वाक्य आपण विसरतो किंवा आपण एखादा शब्द विसरतो तिथे आपली लिंक तुटते आणि आपण ब्लँक होतो, आपण थांबतो. सगळ्यात पहिले ही भीती काढली पाहिजे की आपण वाक्य विसरू. ऑडिशन तुम्ही जेव्हा शूट करता किंवा द्यायला जाता तेव्हा त्यांना तुमचं इनिशियल लेवलला पाठांतर बघायचं नसतं. कॅमेऱ्याला कट करू शकतात किंवा क्लोज वेगळे काढू शकतात किंवा ऑप्शन आहे. पाठांतर गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं की पाठांतराची भीती तुम्हाला ठेवायची नाहीये. तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट आल्यावर ते आधी कॅरेक्टर समजून घ्या, त्या वाक्यांचा अर्थ समजून घ्या. एखादं वाक्य 19-20 झालं, पुढे मागे झालं तरी हरकत नाही, पण अर्थ बदलता कामा नये. इव्हन तुम्ही जेव्हा शूटला जाता, तुमचं सिलेक्शन होऊन शूटला जाता, तेव्हा सुद्धा तीच प्रोसेस आहे की तुम्ही शेवटची क्ल्यू लाईन आणि मधल्या वाक्यांचा अर्थ हा जर लक्षात घेतलात तर तुमच्या पटकन वाक्य लक्षात राहते. तुमच्या हातात स्क्रिप्ट आल्यावर तुम्ही त्या कास्टिंग डिरेक्टरकडे जायला हवं किंवा जो ऑडिशन घेत असेल त्याला त्या कॅरेक्टर बद्दल विचारायला हवं, ते कॅरेक्टर समजून घ्यायला हवं, मग त्या वाक्यांची रिव्हिजन करायला हवी. काही पॉइंट्स त्याच्यामध्ये काढायला हवेत ज्याने तुम्ही वाक्य ते विसरणार नाही. ते वाक्य लक्षात ठेवा आणि जर विसरलात तर त्या अर्थाचं दुसरं वाक्य घेऊन तुम्हाला ती गोष्ट किंवा ती ऑडिशन पूर्ण करता यायला हवी. अशा पद्धतीत जर तुम्ही ऑडिशन दिली तर त्या वाक्याची भीती वाटत नाही.